नाही 10 कसं होतील ती. इकडे बघा 2 मिनिटं थांबा. एकाचं असं 10 ठेवलं की 10 होत नाही ती. बघा आता अरे 10 होतात ते, एकावर एक 10 ठेवले ना, 1 रुपयाचे 10 कॉईन होतात ते. 1 मिनिट थांबा जरा. आता ही 10 आहे ना. हा. एक बघा आता ही 10, ही 9, हा. ही 8, हा. ही 7, हा. ही 6, हा. ही 6 हा. आणि ते 5. 6 आणि 5 11. 11 होते 3. तुम्ही म्हणताय 10. नाही 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 नाही, काहीतरी घोळ आहे. हे बघ 1 2 3 4 हं. 5 6 7 8 9 10. 10 रुपये आहेत बरोबर. काय सांगताय तुम्ही. हे बघा 10 9 8 7 6 आणि हे 5 6 आणि 5 11. बघा आहे का? बरोबर आहे. काय 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 चला झालं एकदाचं काम. ठाकूर मॅडम, मी हिशोब करून ठेवलेला आहे. बरं. फक्त जरा नंतर टॅली करा आणि जाताना क्लोज करून टाका अकाउंट. हा मला जरा लवकर जायचंय. डेंटिस्टची अपॉइंटमेंट घेतली आज. डेंटिस्टची अपॉइंटमेंट. हो, हो. अहो कुठे दुखते? पोट दुखतंय माझं म्हणून डेंटिस्ट कडे चाललोय. हो का? हा. मग दुसऱ्यांवर जळणं बंद करा, आपोआप ठीक होईल. ठाकूर मॅडम जरा तोंड सांभाळून बोला. हा हे बघा, मी स्त्रियांचा आदर करतो म्हणून मी तुम्हाला काही बोलू शकत नाहीये. प्राजक्ता प्लीज सांग. चला चला येतो मी, जरा लक्ष ठेवा. साहेब थांबा. काय नमस्कार नमस्कार नमस्कार. मी चाललोय आता. चला नाही थांबा थांबा की साहेब. नाही, नाही. साहेब थांबा की. अरे बाबा चाललोय मी. पैसे भरायचे आहेत. अरे नाही नाही 2 वाजत बँक बंद झाली. चल. नाही ऐका की. ऐका की. काय- हा बघा, काय? मी बँक बंद व्हायच्या आधी आलोय. हा, हा, हा. तुमचं काम चालू होतं म्हणून बाहेर थांबलो तू. अरे यार मला जाऊ देत रे, मला जायचंय, बाहेर जायचंय. थांबा की. पैसे तेवढं भरा की please. अरे यार. भरा की प्लीज. प्लीज भरा की, पैसे भरा ठीक आहे ठीक आहे. असे त्रास द्यायला येतात ना एक एक लोक. हा चला या. चला या दादा. पावती भरली? पावती भरा. नाही मला पावती नाही भरायची. पावती भरून काय करायचं तेव्हा ती? पैसे भरायचे ती. पैसे भरायचे. नाही नाही, पैसे भरण्यासाठी आधी पावती भरावी लागते, ती भरा. हा. पावती भरायची. हा. मला माहितच नव्हतं हो. काय म्हणजे ही बँकेची सगळी कामं माझी बायको करते ना सावी. मग तिलाच पाठवायचं ना इकडे. नाही हो नाही. बिचारी सकाळी दिवस उजाडल्यापासून काम करत असते, झोपेपर्यंत काम करते. त्यामुळे आता तर तब्येतीची बरी नाही. आहे, म्हणलं तू निवांत आराम कर. हा. मी सगळी कामं करतो. वा, वा. आपल्या बायकांच्याकडे आपणच लक्ष दिलं पाहिजे का नाही? सांगा. वा वा ग्रेट ग्रेट. अहो तुम्ही स्त्रीचा आदर करता ना, म्हणून मी आता तुमचं काम करतो बस. हा हो. डिपॉझिट किती करणार सांगा. तसं मोजलं नाही ती, पण एक काम करा. हे घ्या मोजान पडदेशी. अरे अरे हे काय आहे? हे काय चिल्लर आहे चिल्लर. अरे चिल्लर मला पण दिसते, पण ही आजच आणलीस तू नेमकी. आता मोजा की पटापटा मोजून टाका. एंट्री करा. विषय संपला. भरून टाका अरे पैसे. भल्या माणसं, म्हणजे ही तू मोजली पण नाहीयेस. आता मोजत बसलो असतो घरात तर बँक बंद झाली असते अहो. अरे आणि त्यात ते पैसे साठवायचा डबा सगळाच भरला हो. म्हणजे आता काय ठेवून करायचं? आपलं भरून टाकूया बँकेत. भरा पटदिशी मोजा आणि भरा लवकर. ए बाबा मी का मोजू? मी मोजणार नाही. तू मोज पटापट मोजून टाक. हे बघा साहेब, तुम्हाला गडबड आहे का नाही मला सांगा. मग मोजा की पडदिशी. मी मोजायला लागलो तर 1.5-2 तास जातील इथे. बघ जास्त वेळ डोकं खाऊ नकोस माझं प्लीज प्लीज. हे बघ माझा दात प्रचंड दुखतोय माझा. हा तू पटकन मोज पटकन. तुमचं दात दुखतोय का? मिठाचा खडा ठेवा की दातात असा. नाही ते करून झालंय माझं. मग अशी लवंग असते की नाही, लवंग अशी धरायची वरचं ते असते की नाही बुलबुलीत, ती काढून टाकायचं असं उभी धरायची ना, असं दाढ खाली ठेवायची. 2 मिनिटात फरक पडतो. हे सगळं करून झालंय माझं. तू पैसे मोज यार. बरं तर तुम्हाला सांगतोय तर आता मोजायचं म्हणजे अवघडच आहे. खाली उतर खाली लाज नाही वाटत तुला? बँकेच्या टेबलवर उभा राहतोस तू. मला तसं मोजा येत नाही हो. मला अवघडच आहे. हे 5 हे. अरे मोज ना पटकन. बाकी तुम्ही मध्ये बोलू नका हो. अरे यार मला आता हे सगळं मोजलेलं परत देण्यात न गेलं माझं. अरे देवा. सगळं परत मोजा आता. 5
ही 2 5 आणि 2 7 आहे बाबा 7 बरोबर. अरे माझा दात दुखते रे मला डॉक्टरकडे जायचंय 2ची अपॉइंटमेंट आहे 7 आणि 8 आणि अरे आठाने करते मीच मोजतो हे पैसे तेच म्हणत होतो मी पडदेशी मोजलं असतं म्हणजे विषय संपला असता ना 4 5 आहे नाही हा होय साहेब पण ना होय हा. मी काय म्हणतोय हा बोल 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 तुम्ही असं ते ह्याचं कॉईनचं असं चिल्लरचं असं बिल्डिंग का म्हणून बांधून ठेवता येईल ते बिल्डिंग नाही बांधत ते असे एक गट्टा करून ठेवते म्हणजे ते नंतर मोजताना बरे पडतील मी तुम्हाला मदत करू लागू का जरा तुला मदत करावीशी वाटते कर 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 चल चल पटकन कर हे बघ मी 10ची कॉईन जमा केली तशी 10 हे 10चे 10 कॉईन म्हणजे 100 तू 1 रुपयाचे कॉईन जमा कर पटकन चालतंय. हा. 7 8 9 10 आलं म्हणजे साहेब हा, हा. हे असं 10चं एका एक 10 ठेवलं की 100 होती हा 100 होतात आणि 1 रुपयाचं 10 ठेवलं तर किती होते ती? अरे साधी गोष्ट आहे 10 रुपये होणार ना ते नाही नाही हो काहीतरी घोटाळा दिसतोय तो नाही घोटाळा बिटाळा काय नाही तुम्हाला डिस्टर्ब करू नकोस नाही 10 कसं होतील ती इकडे बघा 2 मिनिटं थांबा एकाचं असं 10 ठेवलं की 10 होत नाही ती बघा आता अरे 10 होतात ते एकावर एक 10 ठेवले ना 1 रुपयाचे 10 कॉईन होतात ते 1 मिनिट थांबा जरा आता ही 10 आहे ना हा एक बघा आता ही 10 ही 9 हा, ही 8 हा, ही 7 हा. ही 6 हा. ही 6 हा. आणि ते 5 6 आणि 5 11 होते 3 तुम्ही म्हणता 10 नाही काहीतरी घोळ आहे हे बघ 1 2 3 4 हं. 5 6 7 8 9 10 रुपये आहेत बरोबर काय सांगताय तुम्ही हे बघा 10 9 8 7 6 आणि हे 5 6 आणि 5 11 बघ आहे का बरोबर आहे नाही, नी. नाही, 11च नाही, होते नाही. ती तर हे 10 10 9 हा 8 हा 7 हा 6 6 आणि 5 11 नाही काय तुझं गणित काहीतरी चुकतंय काहीतरी घोळ आहे. ए खड्ड्यात गेले सगळं मला सांग ही सगळी कॉईन कितीची आहेत कितीचे असतील 2-2.5 हजार रुपये असतील 2 की 2.5 2च असतील मी 3 लिहितो 3 लिहितो 3 3,000 लिहितो भले कमी पडले तरी मी माझ्या खिशातनं टाकीन हा 3,000 तुझ्या अकाउंट मध्ये जाळले जा घरी जा तू निघ जमा पण गेलो हा जमा पण केले 3,000 रुपये अकाउंटला जमा हा जमा झाले साहेब माझं एक काम करा की त्यातलं 27 रुपये मला माघारी द्या की अरे मगाशीच का नाही काढून घेतलेस आव ते घोटाळा होतो हिशोबात सगळा आता तुम्ही 3,000 रुपये असं जमा केलं की माझ्या पासबुकला दिसेल परत 27 रुपये काढलेलं पासबुकला दिसेल म्हणजे बायकोला संशय येणार नाही ना सगळं डोळ्यासमोर दिसेल बायकोच्या द्या की 27 असेल निघ तू निघ 1 रुपया तुला मिळणार नाही सध्या- निघ इथं निघ मला डॉक्टरकडे जायचंय माझी अपॉइंटमेंट आहे 2ची निघ इथं काय आल्यापासून ऐकतोय दात दुखतोय थांबा जरा 1 मिनिट थांबा असं फिरा जरा आता कसं होतंय पडला का पडला? हा अरे माझी दाढ तोडलीस तू आता काय दुखतंय बघूया आपण आता दुखणार वा मस्त झाला ऍक्ट हास्य रसिक तुम्ही काय म्हणाल सई अतिशय गोड आणि इनोसंट परफॉर्मन्स होता रोहिदा म्हणजे खूपच गरीब गोंडस आणि असा एक माणूस भेटावा गावाकडचा प्रत्येकाला असं वाटणारं हे कॅरेक्टर होतं हे कॅरेक्टर पुन्हा आलं तर खूप मजा येईल मस्त संदेशा खूपच भारी आज माझ्या भावानं लिहिले त्याच्यामुळे यु नो हाव इट इज खूपच मजा आली मस्त परफॉर्मन्स